गणपती बाप्पा मोरया. डेकोरेशनची पूजा करून आपण डेकोरेशनला सुरुवात करूया. या वर्षीची थीम आहे आपली गजानन महाराजचे आळंदीचे मंदिर, जे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत. आपला 4x3 चा टेबल आहे, तर त्यानुसार आपण हे मंदिर बनवणार. गणपती आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि लेफ्ट साइड आणि राईट साइड 3 मंदिर आहेत. आपण त्या जागी 2 मंदिर बनवणार आहोत. सेंटरला असं गार्डन आणि परत या साईडला 2 मंदिर आणि पाठीमागचं पूर्ण मंदिर. चला आपण सुरुवात करूया या वर्षी डेकोरेशनसाठी. ही आपली पेपर ड्रॉ आहे. आपला टेबल 4x3 फीटचा आहे. 4 फीट विथ आहे आणि डेपला 3 फीट आहे. तर कुठे साईज नाही समजली ते मध्ये मध्ये मी बोलेल. ChatGPT वरनं साईज स्ट्रक्चर काढलं होतं, पण ते प्रॉपर नाही आलं, म्हणून पेपरवर आपण परत ड्रॉइंग करत आहोत. हा आपला बेस आहे पाठीमागचा 34 इंचचा. कितीला 34 इंच घ्यायचा आहे आणि डेपला 12 इंच. आपला सेंटरला गणपतीचा पार्ट असणार. आपली गणपतीची मूर्ती 1.5 फुटाची आहे, त्यामुळे आपण 12 इंच डेप ठेवलेली आहे आणि 16 इंच विथ ठेवलेली आहे. आपण गणपतीची पार्ट आणि मधला स्पेस आहे 2 ते 3 इंचाचं ठेवलेलं आहे. तिथे आपल्या पायऱ्या येणार आहेत. आपण डेकोरेशनची साईज टेबल प्रमाणे 36 इंच डेप घेतलेला आहे आणि 48 इंच विथ आहे. आता डेकोरेशन टेबलच्या मधोमध बसलं पाहिजे. साईडला थोडी थोडी जागा उरली पाहिजे, त्यानुसार आपण साईज घेत आहोत. इथे आपले साईडचे 2 मंदिर असणार. 3 मंदिर आहेत ऍक्च्युअल फोटोमध्ये, आपण 2च घेतो कारण टेबलची साईज छोटी आहे. तर एक मंदिर 6x6 इंचचा असेल. तो स्क्वेअर आपण केलेला आहे दोन्ही साईडला, पाहू शकता. 6 डेप 6 विथ. आपण ही सेकंड ड्रॉइंग काढलेली आहे, त्याच्यामध्ये पूर्ण साईज दिलेली आहे. हा आपला 8 इंचाचा सेंटर आहे. 7 इंचाचा बाजूचा स्पेस आहे, त्याच्या बाजूचा 6 इंचाचा आहे आणि हाईटला आपण 1 फीटचा घेतलाय, म्हणजे 12 इंचचा. फर्स्ट, सेकंड आणि 3 लेअर येणार. 4था लेअर आपला कळस असणार आहे. कळस आपला 6 ते 8 इंचाचा असणार. चला तर मग आपण डेकोरेशन कटिंग करायला सुरू करूया. सर्वात पहिलं आपण साईडचे लेफ्ट आणि राईटचे 2-2 मंदिर आहेत, त्याचा बेस बनवणार आहोत. 6 इंचाचा आपण मंदिर घेतलेलं आहे, तर आपल्याला 7 इंचाचा बेस बनवायचा आहे. त्याच्यावरही 6 इंचाचा मंदिर रेडी राहणार. तर पहिले 7 इंचाचे 7x7चे आपण 8 तुकडे कट करून घेत आहोत. 4 झालेले आहेत आणि 4 तुकडे कट केलेले आहेत. बघा, सगळ्यावर 7-7 इंच. आता आपण त्याच्यावरचं 6-6 इंचचे 4 पुट्टे कटिंग करणार आहोत. 7चे 8 आणि 6चे 4 असा प्रश्न पडला असेल तर 7चे 8 का घेतले, कारण खालचा बेस एक 7 इंचाचा पुट्टा लागेल आणि कळसाच्या अगोदर एक 7 इंचाचा. मध्ये आपले खांबाचे पिलियर असणार आहेत. आपण हे 6-6चे 4 घेतलेले आहेत कटिंग करून. सहा इंचाचे 4 पुट्टे कट केल्यानंतर आपण 4.5 इंचचे 4 पुट्टे कट करत आहोत. 4.5x4. त्यानंतर 4.5 नंतर 4 इंच, व 3 इंच, 2 इंच असे वेगवेगळ्या साईजचे तुम्ही तुमच्या स्टेप नुसार करू शकता. स्टेप मध्ये आपल्याला मंदिर कळस बनवतो तेव्हा आपण स्टेप सारखं बनवतो. 4 इंचाचे केले. तर 3 इंचाचे केले 4. त्यानंतर 2 इंचाचे 4 घेतले. मग 1 इंचाचे 4 घेतले.
कारण मी जो वरचा कळस आहे तो पेपरने बनवत नाही, रेडीमेड थर्माकोलचा कळस घेऊन आलेला आहे. त्यामुळे मी 1 इंचचे 4 पुट्टे घेतलेत, कारण जो माझा कळसाचा बेस आहे तो 1 इंच आहे. त्यामुळे मी 1 इंचाचे पण पुट्टे कट केलेले आहेत. बघा, हे रेडी झालेलं आहे कळस. आता मी ते लावून तुम्हाला दाखवतो. आपल्याला ते थोडीशी हाईट वर वाढवायची आहे, त्यामुळे आपण मध्ये एक एक पुट्टा टाकलेला, पण त्याच्याऐवजी आपण स्ट्रॉ यूज करणार आहोत. एकावर एक सगळे ठेवून साईडला ठेवून देऊया. आता आपण जे सेंटर दोन्ही खांबांच्या मध्ये जी डिझाईन असते ती ड्रॉ करत आहोत. ते ड्रॉ करण्यासाठी थोडस प्रॉब्लेम येत होते, तर मी पेपरवर ड्रॉ केली, त्याला कट करून घेतलं आणि तो पेपर पुट्ट्याला लावून त्याला कट केलं. माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती, त्यामुळे ते दाखवू नाही शकलो. हे बघा, अशा प्रकारे केली. आणि आपल्याला दोन्ही खांबांच्या मध्ये एक डिझाईन, तर आपले चार खांबा आहेत, त्यामुळे एका मंदिराला आपल्याला 4 डिझाईन हवेत. तर आपले 4 मंदिर आहेत, तर आपल्याला 8 आणि 8 16 डिझाईन लागणार आहेत. तर आपण पुट्ट्यावर ते डिझाईन पहिले ड्रॉ केले. आपण एकाच पुट्ट्यावर सगळे ड्रॉ केले, वाकडे तिकडे ठेवून, जागा कुठेही सोडलेली नाहीये. नंतर त्याला कट करून घेतलेले आहे. व्हिडिओ खूप स्पीड मध्ये वाटत असेल तर तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन व्हिडिओची स्पीड कमी करून सावकाश व्हिडिओ पाहू शकता. आपण सगळे ड्रॉ केलेले कट करून घेऊया. हे ड्रॉ केलेले डिझाईन कट करून झाल्यानंतर आपण मंदिराची सुरुवात करणार आहोत. मोठ्या साईजचा पुट्टा लागणार आहे. साईज 22 इंच ते 12 इंच. फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअरला आपली सेम साईज लागणार आहे. ही 2 इंचाची बॉर्डर मार्क केलेली आहे आणि वरची डिझाईन येणार. आपला मिडलचा म्हणजे 3 नंबर लेअरचा पुट्टा कट करत आहोत. डिझाईन बारीक आहे म्हणून खूप वेळ लागतो. यात आपल्याला 2 खिडकी आणि एक डोर बनवायचा आहे, त्यामुळे त्याचं साईज घेतात आपण पेपरवर ड्रॉ काढले होते साईडचे 7-7 आणि मधला 8 इंच. त्याप्रमाणे 7-7 इंचावर सेंटर मार्क केलेलं आहे. आपली लेफ्ट साईडची विंडो, राईट साईडची विंडो, 3-3 इंचची विंडो केलेली आहे. फ्रंटल डोर साठी आपण सेंटर मार्क केलंय. विंडो आणि डोरला कट करून घेत आहोत.
आपण खिडकीच्या वरची बॉर्डर साठी पट्टी कट करून ठेवतो. पट्टीचा कोपरा त्रिकोण आकारामध्ये घ्यायचा आहे. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा.